हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार 23 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एक सगळ्यात भयानक ट्विस्ट आला आहे. फ्रेंड्स, ही वल्लरी आहे ना, इतकी पापं करतीये आणि लवकरच तिच्या पापांचा घडा भरणार आहे एवढं मात्र नक्की. ईश्वरी ही घरी परत आली, परंतु वल्लरीला हे सहन झालं नाही आणि वल्लरीने चक्क आजपर्यंतचा सगळ्यात मोठा प्लॅन बनवला. वल्लरीने कर्णिकाला किडनॅप करायला सांगितलंय. राजेश आणि अंजलीची मुलगी कर्णिकाला या वल्लरीने किडनॅप केलंय आणि सगळा आरोप ईश्वरीवर लावलाय. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव हा कर्णिकाला घेऊन येतो आणि चक्क ईश्वरीच्या घराचं दार वाजवतो. ईश्वरी घराचा दरवाजा उघडते आणि कर्णिका रडतीये हे पाहून ती लगेच कर्णिकाला घेते आणि कर्णिकाला शांत करण्याचा प्रयत्न करते. नम्रता, सुप्रिया सगळं पाहत असतात आणि अर्णवच्या मागे चक्क गाडी उभी असते, ज्या गाडीमध्ये आकाश, मामा, अंजली, आजी सगळे बसलेले असतात. आणि ईश्वरी काही न विचारता, कसलाही प्रश्न न विचारता कर्णिकाला शांत करू लागते आणि अवघ्या काही क्षणात कर्णिका शांत होते. जी कर्णिका तिच्या आईकडून, बापाकडून, मामा, मामी, आजी, अर्णवकडून शांत झाली नव्हती, ती अगदी काही क्षणात शांत झालेली असते. हे पाहून अर्णवसुद्धा सुटकेचा निश्वास सोडतो आणि मग ईश्वरी अर्णवला विचारते, सर, तुम्ही कन्नूला घेऊन एकटेच आलात का? अर्णव नकारार्थी मान डोलावतो आणि मागे वळून पाहतो तर जी गाडी उभी असते त्या गाडीतून हळूहळू सगळे उतरतात. आजी, आकाश, मामा, अंजली आणि ईश्वरी त्यांच्याकडे पाहतच राहते. सगळेजण हळूहळू पुढे येतात, पण कुणीच कुणाशी काही बोलत नाही. सुप्रिया, नम्रता त्यांच्याकडे पाहत असतात आणि आजी पुढे येते आणि ईश्वरीला म्हणते, ईश्वरी, बाळ खूप रडत होतं, पण तुझ्याकडे आलं आणि लगेच शांत झालं. पण जर ती पुन्हा रडायला लागली तर आम्ही काय करणार? आणि ईश्वरी ही मागे वळून पाहते सुप्रियाकडे. सुप्रिया फक्त डोळे मिचकावते की ठीक आहे, तू जा तुझ्या सासरी, फक्त या बाळासाठी. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. ईश्वरी चक्क तिच्या बेडरूममध्ये असते आणि मस्त हेअर ड्रायरने तिचे ओले केस सुकवत असते. तिच्या या हेअर ड्रायरच्या आवाजाने अर्णवची झोप मोड होते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर बंद कर, पण ईश्वरीच्या कानाजवळच हा आवाज असतो, तिला काय अर्णवचा आवाज ऐकू येत नाही. अर्णव म्हणतो, मी सिंदूर बंद कर, पण ईश्वरीचं केस सुकवण्याचं काम सुरूच असतं. अर्णव जोरात ओरडतो, मी सिंदूर बंद कर हे. ईश्वरी बंद करते आणि म्हणते, अरे सर, उठलात का तुम्ही? गुड मॉर्निंग. अर्णव चिडून म्हणतो, कसली गुड मॉर्निंग? मला खूप पस्तावा येतोय की मी तुला घरी का आणलं. ईश्वरी चिडून म्हणते, सर बस झालं बरं का, आणि आता मला घरी परत आणलंय, उगाच माझ्याशी भांडणं करण्याची कारणं शोधू नका. अर्णव म्हणतो, कारणं शोधायची काय गरज आहे? तुझं वागणंच असं आहे ना की तुझ्याशी भांडण करावंच लागतं. ईश्वरी चिडून म्हणते, सर बस झालं, आता मला ताणे देऊ नका. मी कन्नूसाठी परत आली आहे, तुम्हीच मला परत आणलंय आणि तुम्ही आता उठा, खूप उशीर झालाय. ओ मिस्टर राजे शिर्के, त्या शिर्केंचा 3 वेळेस कॉल येऊन गेला, ते पहा, त्यांना कॉल करा. अर्णव म्हणतो, हो करतो. आणि अर्णव त्याचा फोन उचलतो. फोन पाहिल्यावर त्याला मोठा धक्काच बसतो आणि तो म्हणतो, अरे यार मी सिंदूर, तुम्हाला का नाही उठवलं? मला आज एक महत्त्वाची मीटिंग आहे, ते जॅपनीज क्लायंट येणार आहे, मिस्टर टाकोशिमा, आणि तुम्हाला का नाही उठवलं? रात्री मी त्यांची फाईल स्टडी करता करता झोपून गेलो होतो. तर ईश्वरी म्हणते, सर, तुमचे कोण ते जॅपनीज हिरोशिमा येणार ना, त्यांचं तुम्हीच पाहून घ्या. अर्णव चिडून म्हणतो, अगं बाई, हिरोशिमा नाही, टाकोशिमा. ईश्वरी म्हणते, हो, जे कोणी येत असतील त्यांना सांगा आज तुम्ही मीटिंगला नाही जाणार. अर्णव विचारतो, का? ईश्वरी म्हणते, कारण मी माझ्या भाचीला प्रॉमिस केलंय, आज आपण तिला घेऊन गार्डनमध्ये जाणार आहोत. अर्णव म्हणतो, गार्डनमध्ये? मला न विचारतो तू प्रॉमिस का केलं? ईश्वरी म्हणते, आता त्यात काय आहे, तुम्हाला विचारायचं न विचारायचं, आता इतक्या दिवसांनी मी परत आली आहे, मग तिच्याबरोबर मी जाणार, मस्त एन्जॉय करणार. अर्णव म्हणतो, पण तू बिलकुल एन्जॉय करू शकणार नाही, तुम्हाला मजाच येणार नाही. ईश्वरी म्हणते, असं काही नाही आहे, आणि तुमची येण्याची इच्छा असेल तर मीटिंग कॅन्सल करा आणि या. अर्णव म्हणतो, नाही, मीटिंग कॅन्सल नाही होऊ शकत. अर्णव त्याची फाईल घेऊन ईश्वरीजवळ येतो, पण ईश्वरी चक्क या हेअर ड्रायरने त्याचे सगळे फाईलमधले कागदच उडून लावते. सगळे कागद खाली पडतात. अर्णव चिडून म्हणतो, मी सिंदूर, हे तू काय करतेस? माझी महत्त्वाची मीटिंग आहे, महत्त्वाचे पेपर्स, आणि सगळे उडून लावले.
ईश्वरी म्हणते, गेले ना उडून, आता ती मीटिंगसुद्धा उडून लावा, मीटिंगला जाण्याची गरज नाही आहे. अर्णव चिडून म्हणतो, असं नाही करता येणार, मला मीटिंगला जावंच लागेल. अर्णव हे सगळे फाईलमधील कागद पुन्हा ठेवतो आणि तेथून निघून जातो. ईश्वरी ही त्याच्याकडे पाहून हसू लागते आणि मग मामी ही तिच्या रूममध्ये असते. ईश्वरी घरी परत आली त्यामुळे मामीला खूप राग आलेला असतो. मामी चिडून म्हणते, मी एवढा मोठा प्लॅन बनवला आणि माझा सगळा प्लॅन फ्लॉप केला या लोकांनी. काय तर म्हणे बाळ रडत होतं म्हणून त्या ईश्वरीला परत घेऊन आले. अरे काय लोकांची बाळ रडत नाही का? हा काय मूर्खपणा आहे की बाळ रडत होतं म्हणून ईश्वरीला घेऊन आले. पण त्या ईश्वरीला मी या घरात जास्त दिवस टिकू देणार नाही. आणि तेवढ्यात ईश्वरी मामीसाठी गरमागरम चहा घेऊन येते आणि म्हणते, गुड मॉर्निंग मामी. मामीला खूप राग येतो. ईश्वरी म्हणते, पहा मी तुमच्यासाठी गरमागरम कडक चहा घेऊन आली आहे, तुम्हाला झोपेतून जागा करण्यासाठी. मामी ईश्वरीकडे रागारागाने पाहते आणि ईश्वरी म्हणते, नाही नाही सॉरी, कदाचित मी या घरात आली आहे म्हणून तुमची झोप आधीच उडली असेल, तुम्ही काय रात्रभर झोपलेला दिसत नाही. वल्लरी चिडून म्हणते, स्वतःला जास्त महत्त्व देऊ नको, मला तुझा काही फरक पडत नाही आणि मी तोंडावर सांगते, मला तू आवडत नाही आणि या घरात तू असलेली सुद्धा मला आवडत नाही. तर ईश्वरी म्हणते, वा मामी वा, मला आहे ना तुमच्यासारखी खरी बोलणारी माणसं खूप आवडतात. माणसाने असं खरं खरं बोलावं. पण तुम्ही आयुष्यात 1-2 वेळेसच खरं बोलला असाल ना, कारण बाकीच्या वेळेस तर तुम्ही खोटंच बोलत असतात. मामी चिडून म्हणते, ईश्वरी नीट बोलायचं माझ्याशी. ईश्वरी म्हणते, कसं आहे ना मामी, मला माहिती आहे तुम्हाला मी आवडत नाही आणि आता राजेश जिजूंची मेमरी तर गेली आहे आणि या घरात त्यांच्यानंतर माझा दुश्मन नंबर 2 कुणी असेल तर त्यात तुम्ही आहात. आणि तुम्ही बारशाच्या दिवशी काय केलंय हे मला चांगलंच ठाऊक आहे. त्या फुलांच्या पळडीत फोटो तुम्हीच ठेवले असणार, पण तुम्ही हे सगळं का केलं तेच मला जाणून घ्यायचंय. मामी चिडून म्हणते, माझा काय संबंध त्या फोटोशी, मी हे सगळं कशाला करेल. ईश्वरी म्हणते, तेच तर मला जाणून घ्यायचंय की तुमचा या सगळ्यांशी काय संबंध, तुम्ही असं का केलं असेल. पण एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी मला हे कळेल की तुम्ही हे सगळं का केलं आणि या प्रकरणाशी तुमचा काय संबंध आहे, त्या दिवशी मी तुमची अशी बँड वाजवणार की जशी कुणीच नसेल वाजवली, एवढं लक्षात ठेवा. मामीला खूप राग येतो. ईश्वरी म्हणते, चहा प्या, कडक कडक चहा. मामी काही चहा पित नाही. ईश्वरी स्वतः चहा घेते आणि एक घोट पिऊन म्हणते, वाह काय कडक चहा आहे, पिता का. मामी रागारागाने ते ट्रे ढकलून देते. ईश्वरी तिच्याकडे रागारागाने पाहते, चहाचा ट्रे ठेवते आणि मामीला टशन देऊन तेथून निघून जाते. मामीला खूप राग येतो. मामी चिडून म्हणते, ईश्वरी तुझी एवढी हिंमत, मला धमक्या देतेस. थांब, आता मी असं काहीतरी करते ना ज्यामुळे तू या घरातून कायमची बाहेर जाशील. आता मला माझा तुरुपचा एक्का बाहेर काढावाच लागेल. असा विचार करून मामी एका माणसाला फोन लावते आणि म्हणते, तुझ्यासाठी महत्त्वाचं काम आहे. मामी त्याला आपला प्लॅन सांगते. आता ती काय प्लॅन सांगते हे आपल्याला ऐकू येत नाही. मग मामी विचारते, काम होईल ना. हा माणूस हो म्हणतो. मामी खुश होऊन फोन कट करते आणि मग ईश्वरीने ठेवलेला चहा पाहते आणि तिला सांगते, ईश्वरी कडक चहाची गरज मला नाही, तुला आहे, कारण आता तुझी झोप कायमची उडणार आहे. आता मामीने काय प्लॅन तयार केलाय हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. आणि मग घरातील सगळे नाश्त्याच्या टेबलवर बसलेले असतात आणि ईश्वरीवरचा त्यांचा बहिष्कार संपलेला असतो. ईश्वरी सगळ्यांना नाश्ता वाढत असते, सगळे मस्त खात पण असतात. आणि आजी ही ईश्वरीला म्हणते, ईश्वरी बारशाच्या दिवशी जे काही घडलं त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला होता आणि त्या धक्क्यामुळेच आम्ही तुझ्याशी खूप वाईट वागलो. आम्ही एवढं वाईट वागायला नको होतं. मग मामा म्हणतो, हो ईश्वरी त्या दिवशी. तर आजी म्हणते, थांब अविनाश, माझं अजून संपलेलं नाही आहे. आणि आजी ही ईश्वरीला म्हणते, ईश्वरी तू त्या दिवशी सांगितलंस की तुला हे सगळं प्रकरण आधीच माहीत होतं आणि तुझ्या आईला फसवलं गेलंय, तो कोणास तरी कट होता आणि तू त्या व्यक्तीला शोधत होतीस. मग तू हा शोध सुरू ठेव, कारण मला सुद्धा जाणून घ्यायचं आहे की माझ्या सात्विकाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा कट कुणी रचला होता. आणि तुला सुद्धा तुझ्या आईला निर्दोष सिद्ध करायचं असेल तर हे शोधून काढावंच लागेल. ईश्वरी म्हणते, हो आजी. आजी तिला समजावून सांगते, ईश्वरी तुला हे सत्य शोधून काढण्यासाठी, तो व्यक्ती शोधून काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे, खूप मेहनत करावी लागणार आहे. मी तुला या घरात पुन्हा राहायला बोलवलं आहे, पण माझी एकच अट आहे की तू लवकरात लवकर माझ्या सात्विकाच्या गुन्हेगाराला शोधून काढायचं आहे. आणि त्याचबरोबर एक अटसुद्धा आहे,
सगळे विचारतात कोणती अट? तर आजी सांगते, जोपर्यंत तू त्या व्यक्तीला शोधून काढत नाही, तुझ्या आईला निर्दोष सिद्ध करत नाही, तोपर्यंत आकाश आणि नम्रताचं लग्न होणार नाही. सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. मामी खूप खुश होते. अर्णव म्हणतो, पण आजी, या सगळ्यात आपण उगाचच त्यांना त्रास देतोय, आकाश आणि नम्रतावर अन्याय होतोय, असं तुला वाटत नाही का? तर आजी म्हणते, नाही वाटत. कारण मी लग्न कॅन्सल नाही केलंय, मी फक्त ते पुढे ढकललंय. आणि जर नम्रताला या घरात यायचं असेल, नवीन नातं जोडायचं असेल आणि ईश्वरीला आपलं असलेलं नातं टिकवायचं असेल, तर तिला त्या गुन्हेगाराला शोधून काढावंच लागेल आणि स्वतःच्या आईला निर्दोष सिद्ध करावंच लागेल. ईश्वरी म्हणते, हो आजी, तुम्ही काळजी करू नका. त्या गुन्हेगाराला तर मी शोधूनच काढणार. आता त्याला सुट्टी नाही. मामी हे सगळं गुपचूप ऐकत असते आणि मनात विचार करते, ईश्वरी, या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मातसुद्धा तू मला शोधून काढू शकत नाही. दॅट इज दॅट. म्हणजे मामीला फुल कॉन्फिडन्स आहे की ती देव आहे आणि तिला कुणीच काही करू शकत नाही. आणि मग इकडे ईश्वरीच्या माहेरी शुभू त्याचं काम करत असतो. नम्रता त्याच्यासाठी चहा घेऊन येते आणि तेवढ्यात नम्रताला त्याच्या हातामध्ये एक जुनं ब्रेसलेट दिसतं. नम्रता विचारते, शुभू, तू एवढं जुनं ब्रेसलेट का घालतोय? शुभू सांगतो, अगं नमेडमे, हे तूच मला दिलंय लहानपणी, पण नम्रताला काय आठवत नाही. नम्रता विचारते, मी दिलंय? मग तू इतके दिवस का जपून ठेवलंस? तर शुभू सांगतो, त्याची एक जुनी गोष्ट आहे. तू मला हे दिलंस आणि मग मी 10वीला संपूर्ण शाळेत पहिला आलो. मग हे लकी चार्म झालं माझं. आता मला कोणतंही महत्त्वाचं काम करायचं असलं ना, त्या दिवशी मी हे घालतो आणि माझं काम होतं. नम्रताला आश्चर्य वाटतं. नम्रता म्हणते, खरंच अजीब आहेस तू. मी विसरून गेले, पण तू जपून ठेवलंय. एवढं हे कसं टिकलं? तर तो सांगतो, अगं नमे असतात काही माणसं, जपून ठेवतात अनेक वर्ष वस्तू, आणि हे तर माझं लकी चार्म आहे, मग मी जपून ठेवणारच ना. नम्रता हे ब्रेसलेट पाहू लागते आणि शुभू तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो. शुभू हा दिवसेंदिवस नमीच्या प्रेमात वेडा झालाय, एवढं मात्र नक्की. आणि मग इकडे नेहमीप्रमाणे मामी अचूक ठिकाणी अचूक वेळेवर पोहोचते. मामी ही अंजलीच्या रूम बाहेर येऊन उभी राहते, लपून लपून ऐकू लागते आणि आतमध्ये ईश्वरी आणि कर्णिका असतात. ईश्वरी कर्णिकाला म्हणते, कसं ते का मामीने लहान बाळाला तयार केलं? लाडकी मामी आहे ना, चल आज तुझी लाडकी मामी तुला आज बाहेर गार्डनमध्ये फिरायला घेऊन जाणार आहे. आपण दोघी मस्त गप्पा मारू, एकमेकांबरोबर खेळू, फोटोज काढू आणि तुझ्या मामाला जळवायला फोटोसुद्धा पाठवू. आणि आपली मामी, वल्लरी मामी, हे सगळं ऐकते आणि लगेच तिला तर आनंदाचं भरतच येतं, कारण तिने आधीच एक प्लॅन बनवला आहे. आणि ती म्हणते, अरे वा, हे तर माझ्या प्लॅनसाठी खूप भारी झालं. वल्लरी हे सगळं ऐकते आणि तेथून पळून जाते. ईश्वरी कर्णिकाला तिच्या गाडीत ठेवते आणि ही गाडी घेऊन बाहेर येते. वल्लरी तेथे सुद्धा लपून तिला पाहत असते की ईश्वरी कधी बाहेर चालली आहे आणि तिच्याबरोबर दुसरं कोणी जातं की काय. वल्लरी हे सगळं पाहत असते. तेवढ्यात आजी तिला थांबवते आणि विचारते, ईश्वरी, कुठे चाललीस तू? ईश्वरी सांगते, आजी, मी कर्णिकाला घेऊन गार्डनमध्ये चालली आहे. आजी विचारते, एकटीच चाललीस का? तर ईश्वरी सांगते, हो, एकटीच चालली आहे. अर्णव सर माझ्याबरोबर येणार होते, पण त्यांना एक महत्त्वाची मीटिंग होती ना, म्हणून ते नाही येते. मी एकटीच घेऊन चालली आहे. ईश्वरीला आजी सांगते, ठीक आहे, बाळाची काळजी घे. ईश्वरी म्हणते, हो आजी. बाळाला बाय बाय करते. ईश्वरी तिला घेऊन जाते. आजीला वाटतं, खरंच ईश्वरी बाळाची किती काळजी घेते. आणि वल्लरी हे सगळं लपून पाहत असते. वल्लरी ही खरंच त्रिकालदर्शी आहे. अचूक वेळेवर अचूक ठिकाणी ती बरोबर पोहोचते. तिला जे ऐकायचंय, जे पाहायचंय, ते सगळं तिला मिळतच असतं. आणि इकडे सुप्रिया ही आपली किचनमधील कामं करत असते आणि त्याच वेळेस तिला एका पोलीस हवालदाराचा कॉल येतो. सुप्रिया विचारते, तुम्ही का कॉल केलाय मला? तर हा पोलीस हवालदार सांगतो, ते संजय देसाई आहेत ना, त्यांनी शुभूवर जो जीवघेणा हल्ला झाला होता त्याबद्दल पोलीस तक्रार केली होती. त्यांचा फोन लागत नाहीये, म्हणून मी तुम्हाला फोन केला. सुप्रिया म्हणते, ठीक आहे, काय तुम्हाला तपास लागला का? तर हा पोलीस हवालदार सांगतो, हो, ज्या गुंडांनी त्याच्यावर हल्ला केला होता त्यापैकी एक गुंड पकडला गेलाय आणि त्या गुंडाने असं सांगितलंय की त्याच्यावर जो हल्ला झाला होता त्यासाठी त्या गुंडांना चक्क सुपारी दिली गेली होती आणि ही सुपारी एका मोठ्या कुटुंबातील मुलाने दिली होती. त्याचं नावसुद्धा आम्हाला कळलंय. सुप्रियाला मोठा धक्काच बसतो. सुप्रिया विचारते, कुणी सुपारी दिली होती? आणि हा पोलीस हवालदार सांगतो, आकाश पाटील असं नाव आहे त्या मुलाचं. सुप्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. तिचा विश्वासच बसत नाही की चक्क आकाशने शुभूला मारण्याची सुपारी दिली होती.
आणि सुप्रिया फोन कट करते. सुप्रियाला नजरेसमोर दिसतं की नम्रता आणि शुभू एकमेकांशी गप्पा मारताय, चेष्टा मस्करी करताय आणि सुप्रियाचा विश्वासच बसत नाही की आकाश असं काही करू शकतो. आता या गुंडांनी आकाशचं नाव का घेतलंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ती सुपारी वल्लरीने दिली होती आणि वल्लरीनेच जाणून बुजून या गुंडाला पोलिसांना पकडून दिलं आणि गुंडाला आधीच सांगितलं होतं की तू आकाशचं नाव घ्यायचं, म्हणजे सुप्रियाच्या मनातसुद्धा आकाशबद्दल गैरसमज निर्माण होतील. सुप्रिया विचार करते, माझा तर विश्वासच बसत नाहीये, आकाश असं काही करू शकतो. आकाशने असं का केलं असेल? त्याने या दोघांची मैत्री पाहून त्याच्या मनात काही संशय आला असेल का? त्यामुळे त्यानं असं केलं असेल का? हा सगळा प्रश्न तिच्या मनात असतो. पण नेमकं हे खरं आहे की खोटं आहे, आकाशने असं का केलं हेच सुप्रियाला कळत नाही. आणि इकडे ईश्वरी कर्णिकाला घेऊन एका बागेत येते. ईश्वरी खूप खुश असते, बाळाशी गोडगोड बोलत असते. पण त्याच वेळेस मामीने पाठवलेली माणसं तेथे येतात. म्हणजे मामीचा प्लॅन चक्क कर्णिकाला किडनॅप करण्याचा आहे. आणि मामीने ज्या व्यक्तीला कॉल केला होता त्या व्यक्तींना हाच प्लॅन सांगितला होता की तुम्हाला एका छोट्या बाळाला किडनॅप करायचं आहे. आणि मामीच्या सांगितल्याप्रमाणे तेथे चक्क एक बाई आणि एक माणूस येतो आणि हे दोघे ईश्वरी आणि कर्णिकावर बारीक लक्ष ठेवून असतात. ईश्वरी ही बाळाबरोबर खेळण्यात मग्न असते आणि ही जी बाई असते ती या पुरुषाला इशारा करते की आता मी जातीये, तू येथेच थांब. ही बाई चांगल्या घरची दिसत असते. ती ईश्वरी जवळ येते आणि कर्णिकाला पाहून म्हणते, अरे वा, किती गोड गोड बाळ आहे, खरंच तुमचं बाळ किती छान आहे ना? ईश्वरी म्हणते, हो, खूप गोड आहे. तर ही बाई म्हणते, अगदी आईवर गेलंय. ईश्वरी सांगते, नाही अहो, हे माझं बाळ नाही आहे, मी त्याची मामी आहे. तर ही बाई म्हणते, असं का? पण तुमचं बाळ खरंच खूप गोड आहे बरं का, घरी गेल्यावर आहे ना त्याची दुष्ट काढा. ईश्वरी म्हणते, हो हो. आणि तेवढ्यात ही बाई एका माणसाला इशारा करते. हा दुसरा माणूस असतो जो फुगेवाला बनून आलेला असतो आणि हा सुद्धा त्यांच्याच गँगचा असतो. आणि ही बाई चक्क कर्णिकाला घेण्याचा प्रयत्न करते. तर कर्णिका म्हणते, ओ ताई, नका घेऊ. या बाईला खूप राग येतो. ईश्वरी म्हणते, कसं आहे ना, बाळाला इन्फेक्शन होईल ना, म्हणून मी सांगतेय. ही बाई तोंड वाकडं करून म्हणते, हो का, सॉरी सॉरी. आणि ईश्वरी या आपल्या कर्णिकाशी बोलत असते. म्हणजे एकूण 3 लोक आहेत. ही एक बाई आहे, तो दुसरा फुगेवाला आहे आणि एका झाडामागे लपलेला तो एक तिसरा माणूस आहे. आणि फुगेवाला जोर जोरात ओरडतो, ए फुगेवाला, ए फुगेवाला. आणि आपली ईश्वरी तर बाळापेक्षा लहान आहे. फुगेवाल्याचा आवाज ऐकताच ती बाळाला घेऊन फुगेवाल्याकडे जाते. आणि हा फुगेवाला सुद्धा बाळाशी खूप गोड गोड बोलतो, बाळाला फुगे पाहिजे, बाळाला फुगे पाहिजे. आणि तो ईश्वरीला म्हणतो, ताई, बाळाला फुगे घ्या ना. ईश्वरी म्हणते, हो हो, द्या फुगे. आणि ती बाळाला विचारत असते, तुला कोणता फुगा पाहिजे, पिवळा, लाल की गुलाबी? आणि बाळ जसं काय तिला सांगणारच आहे. ईश्वरी म्हणते, दादा सगळेच देऊन टाका. आणि हा फुगेवाला ईश्वरीला फुगे देतो. आणि जो माणूस तिकडे झाडामागे लपलेला होता त्याला ही बाई लगेच इशारा करते. आणि या माणसाच्या हातामध्ये एक सोन्याची चेन असते. आणि तो या बागेतून धावत सुटतो आणि जाणून बुजून ईश्वरीला जोरात धक्का मारतो आणि खाली पडल्याचं नाटक करतो. ईश्वरी ही विचारते, ए कोण आहेस तू? आणि ही जी बाई होती जी बाळाशी कर्णिकाशी बोलत होती ती ओरडू लागते, चोर चोर, चेन चोर, सोन्याची चेन चोरलीये. आणि ईश्वरी ही कर्णिकाला तसंच एकटं सोडून चक्क या गुंडाला पकडते, त्याची गचंडी पकडते आणि विचारते, हे लाज नाही वाटत तुला चोरी करायला? काढ काढ, सोन्याची चेन काढ. आणि ही बाई म्हणते, पहा ना ताई, त्याने माझी सोन्याची चेन चोरली आहे आणि पळून जातोय. हा माणूस म्हणतो, नाही हो, मी काय चोरलं बिरलं नाहीये. फुगेवाला सुद्धा पुढे येतो. ईश्वरी म्हणते, थांब, तुझी झडतीच घेते, दाखव सोन्याची चेन कुठे. ईश्वरीला बाळाची काही काळजी नसते. ईश्वरी विसरून गेली आहे की कर्णिका तिच्या बरोबर आहे. आणि मग ही जी बाई असते ती फुगेवाल्याला इशारा करते. फुगेवाला पुढे येतो आणि म्हणतो, ताई तुम्ही बाजूला व्हा, मी याला चांगला चोप देतो. आणि हा फुगेवाला या चेनवाल्याला 2-4 थोबाडीत मारतो आणि म्हणतो, लाज नाही वाटत का रे चोरी करायला? येथे मी उन्हात आणायची कष्ट करतोय आणि तू फुकटच्या चोऱ्या करतोय, नालायक कुठला, तुला पोलिसांच्याच हवाली केलं पाहिजे. ईश्वरी हे सगळं पाहत बसते. आणि ही जी बाई होती ही लगेच मागे जाते. सगळे गार्डनमधले लोक जमलेले असतात, गर्दी असते. आणि ही बाई चक्क कर्णिकाला पाण्यातून उचलते आणि घेऊन पळून जाते. अजून ईश्वरीचं लक्षच नसतं. हा फुगेवाला या संधीचा फायदा घेऊन, ताई मी याला पोलिसांच्या हवाली करून येतो असं म्हणून या चेन चोराला घेऊन निघून जातो.
म्हणजे हे तिघे पळून जातात, बाकीचे लोक आजूबाजूला निघून जातात आणि ईश्वरी ही बाळाजवळ परत येते आणि पाहते तर कर्णिका तेथे नसते. ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला जबर धक्का बसतो. ईश्वरीचा विश्वासच बसत नाही की कर्णिका गायब झाली आहे. ईश्वरीला खूप घाम फुटतो. ती घाबरते. आजूबाजूला सगळीकडे लोकांना विचारते, "ओ ताई, माझ्याकडे एक बाळ होतं, तुम्ही पाहिलं का? ओ ताई, तेथे गाडीत बाळ होतं, तुम्ही पाहिलं का?" पण कुणीच पाहिलेलं नसतं. ईश्वरी खूप घाबरते. ईश्वरी अर्णवला कॉल करते, पण अर्णव महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असतो, त्यामुळे अर्णव काही फोन उचलत नाही. ईश्वरीला काय करावं ते समजत नाही. ईश्वरी गार्डनच्या बाहेर येऊन पाहते, पण बाळ नसतं. अर्णव फोन उचलत नाही. ईश्वरी पुन्हा गार्डनमध्ये जाते. काही लोकांना विचारते, पण कुणीच बाळाला पाहिलेलं नसतं. त्यामुळे आता काय करावं हाच प्रश्न ईश्वरीला पडतो. इकडे राजेश अंजलीच्या रूममध्ये येतो. अंजली विचारते, "बोला ना, काही हवंय का तुम्हाला?" तर राजेश म्हणतो, "काही नाही, मी तर आपल्या कर्णिकाला भेटायला आलो होतो." हे ऐकून अंजली खूप खुश होते आणि म्हणते, "तुम्ही आज पहिल्यांदाच आपली कर्णिका असं बोललात." राजेश म्हणतो, "आता तुम्हीच मला सांगितलंय ना की ते आपल्या दोघांचं बाळ आहे आणि तुम्ही थोडीच माझ्याशी खोटं बोलणार आहे, म्हणून मला सुद्धा विश्वास ठेवाशी वाटतो." हे ऐकून अंजली खूप खुश होते आणि म्हणते, "आज किती दिवसानंतर तुम्ही पॉझिटिव्ह बोलला आहात, मला खूप छान वाटतंय." राजेश म्हणतो, "लवकरच माझी सगळी मेमरी परत येईल, मग आपण पुन्हा एकदा आनंदाने संसार करूया." अंजली खूप खुश होते. राजेश विचारतो, "पण कन्नू कुठे गेली आहे आपली?" तर अंजली सांगते, "ईश्वरी तिला बाहेर मोकळ्या हवेत फिरायला घेऊन गेली आहे." हे ऐकून राजेशला खूप आनंद होतो आणि राजेश म्हणतो, "अंजली मॅडम, आज तुम्हाला माझं बोलणं पॉझिटिव्ह वाटलं, पण मलासुद्धा तुमचं बोलणं खूप पॉझिटिव्ह वाटलं. कारण इतके दिवस तुम्ही ईश्वरी मॅडमवर किती चिडलेला होता, पण आज तुम्ही त्यांच्याबरोबर आपल्या कन्नूला एकटीला पाठवलं आणि तुमच्यातला हा बदल मलासुद्धा खूप आवडला आहे. कारण ईश्वरी मॅडम या खूप चांगल्या आहेत आणि तुम्ही त्यांच्याशी चांगलं वागताय हे पाहून मलाही बरं वाटतंय." अंजली खुश होते आणि इकडे सुप्रियाच्या डोक्यात विचारसत्र सुरूच असतं. आकाशने खरंच असं केलंय का? आकाश असं का करतील? आकाशला नक्कीच नम्रता आणि शुभ्बूच्या मैत्रीचा राग आला असेल. या दोघांची निखळ मैत्री पाहून त्यांच्या डोक्यात काहीतरी विचित्र आलं असेल. यांच्यात काही वेगळंच नातं नाही आहे ना, अशी शंका आल्यामुळेच रागाच्या भरात आकाशने असं केलं असेल असं सुप्रियाला वाटतं. आणि तेवढ्यात नम्रता तिच्या खांद्यावर हात ठेवते. सुप्रिया दचकते. नम्रता विचारते, "काय झालं इतकं दचकायला?" तर ती सांगते, "अगं नाही, ते मी." पण ती बोलता बोलता थांबते. नम्रता विचारते, "काय झालं? बोलता बोलता का थांबलीस?" सुप्रिया विचार करते, "नम्रताला सांगू का हे सगळं?" "नाही, नको. नाहीतर पुन्हा गैरसमज होतील आणि मग गैरसमजातून भांडणं होतील. मी हे करायला नको आहे." असा विचार सुप्रिया करते आणि काहीच बोलत नाही. नम्रता विचारते, "आई, तू माझ्यापासून काहीतरी लपवतीये." तर सुप्रिया म्हणते, "नाही गं बाई, काय नाही लपवते. मी ईश्वरीचा विचार करत होते. जा तू." असं म्हणून ती नम्रताला जायला सांगते. पण आता काय करावं हाच प्रश्न सुप्रियाला पडतो. आणि इकडे ईश्वरी खूप घाबरलेली असते. तिला काही बाळ सापडत नाही. त्यामुळे ती अर्णवला पुन्हा एकदा फोन लावते आणि त्याच वेळेस अर्णवची मीटिंगसुद्धा संपलेली असते. अर्णव हा आपल्या घराकडे जायला निघालेला असतो. ईश्वरीचा फोन वाजतो, त्यामुळे तो कॉल उचलतो आणि ईश्वरी ढसाढसा रडू लागते. अर्णव विचारतो, "काय झालं मिस इंदोर? का रडतेस तू?" आणि ईश्वरी त्याला सांगते, "सर कर्णिका, सर कर्णिका." पण पुढे तिला काही बोलताच येत नाही. ती रडत असते. अर्णव विचारतो, "काय झालं कर्णिकाला? तू तर तिला गार्डनला घेऊन जाणार होतीस ना, ती बरी आहे ना?" ईश्वरी सांगते, "नाही सर, मी कर्णिकाला गार्डनमध्ये घेऊन आले होते आणि कर्णिका किडनॅप झाली आहे." अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याचा विश्वासच बसत नाही आणि मग ईश्वरी झालेला सगळा प्रकार त्याला सांगते. अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, "ईश्वरी, तुला एका साध्या बाळाला सांभाळता येत नाही, असं कसं झालं?" ईश्वरी चिडून म्हणते, "सर, तुम्हाला वाटतं का मी बाळाची नीट काळजी घेतली नसेल, पण त्या सगळ्यांनी प्लॅन केला आणि बाळाला किडनॅप केलं. मी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जातीये, तुम्हीसुद्धा पोहोचा." आणि ईश्वरी ही पोलीस स्टेशनला जायला निघते. अर्णवसुद्धा आपल्या गाडीत बसतो आणि पोलीस स्टेशनकडे जायला निघतो. अर्णव आणि ईश्वरीवर खूप मोठं संकट आलंय एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच धमाकेदार होता. मामीने आता सगळ्या सीमा लांघल्या आहेत आणि आता तिचा अंत जवळ आलाय एवढं मात्र नक्की. आता कर्णिका भेटते की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स,
या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, घरातील सगळे खूप टेन्शनमध्ये असतील. त्यात मामी ही आगीत आणखीन तेल ओतणार. अंजलीला विचारणार, कुठे कर्णिका, ईश्वरी केव्हाची बाहेर घेऊन गेली आहे, तिला कॉल लाव. अंजली फोन लावेल पण ईश्वरीचा फोन लागणार नाही. आणि मग थोड्याच वेळात अर्णव आणि ईश्वरी घरी परत येतील. मामी त्यांना जाब विचारेल, ईश्वरी कोठे कर्णिका, आणि मग अर्णव सगळ्यांना सांगणार ती किडनॅप झाली आहे. हे ऐकून अंजली आणि घरातील सगळ्यांना जबर धक्का बसेल. अंजली तर चक्क बेशुद्धच होईल. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.